आनंदाची बातमी, पुढील 24 तासात मान्सून बंगालच्या उपसागरावर धडकणार. यंदा वेळेच्या अगोदरच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने याविषयी ट्विट करत माहिती दिली आहे. दरम्यान पुढील 24 तासात मान्सून बंगालच्या उपसागरावर दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये आलेले असनी हे चक्रीवादळ निवळत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याकरता पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे विना अडथळा मान्सून दाखल होणार आहे. दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरावर 15 मे दिवशी मान्सून दाखल होणार असल्याचे अंदाज हवामान अगोदर येण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे राज्यात विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात असलेली उष्णतेची लाट पुढचे 2-3 दिवस कायम राहणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हवामान कोरडे राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून पुढील 2 दिवसात अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरवर्षी मान्सून अंदमानात 18 ते 20 मेच्या दरम्यान दाखल होत असतो. मात्र अनुकूल परिस्थितीमुळे तो 5 दिवस अगोदरच येण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात मान्सून अंदमान निकोबार बेटांचे संपूर्ण क्षेत्र, अंदमानचा समुद्र आणि मध्य पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापणार आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदा केरळात वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. पुढील 4 आठवड्यात भारतीय विभागाने देशभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसणार असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर आणि यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. महामुंबईसह सीताराम कळंबे, मुंबई. मान्सूननं आजही काही भागांमध्ये प्रगती केली. मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक स्थिती कायम आहे. त्यामुळे पुढील 24 तासात मान्सून आणखी काही भागात वाटचाल करण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. मान्सून आजही काही भागात प्रगती केली. मान्सून आज श्रीलंका, आग्नेय बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर या भागात मान्सूननं प्रगती केली. मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक स्थिती कायम आहे. मान्सून पुढील 24 तासांमध्ये श्रीलंकेचा आणखी काही भाग, आग्नेय बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे रूपांतर आज सायंकाळपर्यंत चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. तर उद्या सकाळपर्यंत याचं रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली. हे चक्रीवादळ उद्या मध्यरात्रीपर्यंत बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान सागर बेट आणि खेपुपुरा दरम्यान सरकण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं आज राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट आणि काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान विभागानं आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसंच जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. तसंच चंद्रपूर, अकोला जिल्ह्यात पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर कोकणातील पुढील 2-3 दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसंच कोल्हापूर, सातारा आणि इतर काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने